ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. आणि त्याला न्यायच मिळवून घेतला आणि त्याच्यामध्ये एका मोठ्या नेत्याची विकेट सुद्धा त्या ठिकाणी पडली बरं का. तीही क्लीन बोल्ड त्या ठिकाणी त्यांच्यावरती जाण्याची पाळी त्यांना आली, कारण त्यांचे सहकारी जे आहे हे सहकारी लोकांनी हा उद्योग त्या ठिकाणी केलेला होता. आणि ठीक आहे, आता चाललंय काही काही वेळा हे जिंदाबाद ते जिंदाबाद ते आमचं ते तमचं. तर माझं मत आहे की बाबा जिंदाबाद कोणाचं म्हणावं याचंही कुठंतरी भान त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. कोणाचा जिंदाबाद करतो आपण, जे दुसऱ्यांच्या लेकराला धडधडीत त्या दोपारा मारतात त्यांचा मी जिंदाबाद करायचं म्हणलं ते अंगार आहे, बाकी सब अंगार. अशा पद्धतीचे लोक घोषणा देतात. अशा घोषणा बघितल्याच्या नंतर नेमकं समाज म्हणून कुणीकडे निघालेले आणि वारकरी संप्रदाय आहे का आपल्या इथं. आपला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा, मग तुम्हाला याचा नैतिक अधिकार आहे का? मग तुम्ही महात्मा फुले वाचले का? तुम्ही शाहू वाचले का? आंबेडकर वाचले का? 100% नाही. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजा वाचला का? वाचलाच नाही. अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी दिसते काही काही ठिकाणी. मी इतर प्रश्नावरती त्या ठिकाणी बोलणार नाही, परंतु ह्या प्रश्नावरती आपल्याला या ठिकाणी विनम्रपणे सांगतो, आता जास्त काही हे मंजूर करतो ते मंजूर करतो नाही. तर राज्याचे मुख्यमंत्री अतिशय चांगल्या पद्धतीने या राज्याला डेव्हलपमेंटच्या दिशेने घेऊन त्या ठिकाणी निघालेले आहेत. त्यांना सहकार्य आणि साथ देण्याची आवश्यकता आहे. मधल्या कालावधीमध्ये काय आहे की कामापेक्षा जास्त मंजुऱ्या मिळाल्यामुळं तिथं थोडीशी अडचण निर्माण झालेली, परंतु सर्व लोकांचं समाधान आणि डेव्हलपमेंटच्या बाबतीतलं सुद्धा समाधान हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी करतील हा विश्वास सगळ्यांना आहे. आणि तुमचा एक लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात गेल्याच्या नंतर मला दुसरं काही मिळावं का, तर लोकांनी मतदान जे आहे ते त्या दिशेने केलेले. 79,000ची लीड यापूर्वी या मतदारसंघामध्ये माझीच लीड होती 54,000ची. माझी 54,000ची लीड तोडली मी आणि ती डायरेक्ट 19,000पर्यंत त्या ठिकाणी नेली. यापूर्वी कुठल्याही विधानसभेच्या उमेदवाराला 1,20,000पेक्षा जास्त मतं पडलेली नाही. ही पहिली वेळ 1,41,000 मतदारांनी एकाच ठिकाणी मतदान दिले. म्हणजे मागचे 1,20,000चे सगळे रेकॉर्ड त्या ठिकाणी तोडण्यात आलेले आहेत. आणि 41,000वरती मला 1,41,000वरती नेलं. मायबाप जनता जनार्दनाचे हे फार मोठे उपकार आहे. मी म्हणून भागत नाही. शेवटी लोकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता. आणि मालक जो आहे तो मायबाप इथं बसलेला मतदार आमचा मालक आहे. कुणी निवडून आल्याच्या नंतर मी मालक आहे, मी आमकाय नाही. आम्ही लोकांचे सालकरीच असतो, आम्ही लोकांचे नोकरच असतो, आम्ही लोकांचे कामगारच आहेत. आम्ही आमदार जरी असलो तरी ते आम्ही सालकरी म्हणूनच राहिलं पाहिजे. आम्ही दरकड्या फोडल्या नाही पाहिजे, उगच छाताला फुगवल्या नाही पाहिजे. काही लोक नवीनच निवडून येतात, त्यांना असं वाटतं की मी आता 99 पासून बघतोय, माझी 5वी टर्म आहे. जे लोक छाताला फुगवते हातात कसले लाकेट घालते परत दिसत नाही. छाताळे काढणारे आणि गमजा करणारे आमदार लोक परत विधान भवनाचे तिकडे दिसतच नाही, दिसलेलेच नाही. आता जे आमच्या बरोबर 99ला निवडून आले होते ते जर आमच्या तिथं आले तर ते हळूच बघतात आम्ही 99 होतो. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. फार कमी लोक, फार कमी घराणे, फार कमी माणसं 25 वर्षाच्या पुढे सुद्धा राजकारणामध्ये राहतात. त्यापैकी माझा ना कारखाना
ना शिक्षण संस्था, ना कुठला सम्राट, आणि कुठलाच सम्राट नसताना सुद्धा जनतेच्या मनावरती प्रेम करणारा सम्राट मात्र मी 100% आणि राजकारणी लोकांना स्वतःच्या फार मोठ्या संस्था आणि हे मोठं हे अजगरासारखे मोठमोठाला हे वस्तू नसाव्या. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.